सध्या पावसाळ्याच्या सुरुवातीला कडुनिंबाच्या निंबोळ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात। या निंबोळ्या सध्या पक्व होण्याच्या अवस्थेमध्ये आहेत। मे महिन्याच्या शेवटी तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याच्या अगोदर अशा पिकलेल्या निंबोळ्या गोळा करून वर्षभरासाठी साठवून ठेवाव्यात। त्यापासून घरगुती निंबोळी अर्क तयार करून त्याचा वापर केल्यास खर्चाच्या बचतीसह पर्यावरणाचे संतुलन साधण्यास मदत होते। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अजित आणि आपण पाहत आहे कृषी प्रवास। निंबोळी अर्क अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवता येतो। कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला पिके, फळ पिकावर येणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क फवारला जातो। रस शोषक किडींमध्ये मावा, फुलकिडे, पांढरी माशी, तुडतुडे, पिट्या ढेकून, पतंगवर्गीय किडीमध्ये गुलाबी बोंडअळी, घाटे अळी, शेंडे व फळ पोखरणारी अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी अशा किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचा उपयोग होतो। कडुनिंबाच्या बियामध्ये अझाडिरॅक्टिन, निंबिन, निंबिडिन, निंबोलिन, निंबिस्टेलॉल आणि मेलॅट्रियम असे अनेक महत्त्वाचे रासायनिक घटक आहेत। हे घटक किडींच्या नियंत्रणामध्ये मोलाची भूमिका निभावतात। यांच्या वापराने मित्र कीटकांचे आणि पर्यावरणाचे संवर्धन देखील होते। पावसाळ्याच्या सुरुवातीला शेत परिसरातील कडुनिंबाच्या झाडाच्या पिकलेल्या व जमिनीवर पडलेल्या निंबोळ्या गोळा कराव्यात। साल व गर काढलेल्या निंबोळी बिया सावलीत कोरड्या जागी वाळवाव्यात। पुढे वापरासाठी कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात। वर्षभर कीड प्रतिबंधासाठी व नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांचा अर्क काढून वापरता येतो। निंबोळ्यापासून 5% अर्क तयार करण्याची पद्धत आपण पाहूया। सावलीत वाळवलेल्या 5 किलो निंबोळ्या चांगल्या कुटून बारीक करून घ्याव्यात। फवारणीच्या आदल्या दिवशी ही 5 किलो पावडर रात्रभर 9 लिटर पाण्यामध्ये भिजत घालावी। सकाळी हे द्रावण फडक्याने चांगले वस्त्रगाळ करून घ्यावे। दाबून जास्तीत जास्त निंबोळीचा अर्क मिळवावा। या अर्कात 90 लिटर पर्यंत पाणी मिसळावे। तसेच वेगळ्या 1 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम धुण्याची पावडर किंवा साबण चुरा भिजत घालावा। हे द्रावण अन्य 9 लिटर पाण्यामध्ये मिसळून साबण चुऱ्याचे द्रावण तयार करावे। दुसऱ्या दिवशी निंबोळीचा अर्क व साबण चुऱ्याचे द्रावण 10 लिटर एकत्र करावे। एकूण 100 लिटर द्रावण तयार होईल। त्यानंतर हे द्रावण फवारणीसाठी वापरावे। हा निंबोळी अर्क पानावर योग्य रीतीने पसरणे व टिकून ठेवण्यासाठी कपडे धुण्याची पावडर किंवा साबण चुरा मिसळणे गरजेचे आहे। चला तर मग पाहूया या निंबोळी अर्काचे वापर व प्रमाण। निंबोळी अर्काचा वापर कापूस, सोयाबीन, तूर, मूग, भाजीपाला यासारख्या सर्व खरीप पिकावर करता येतो। निंबोळी अर्क 5% म्हणजेच 5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी। चला तर मग निंबोळी अर्काचा किडीवर होणारा परिणाम देखील पाहूया। पानांवर निंबोळी अर्काची फवारणी केल्यामुळे पाने ही कडू बनतात। किडी अशी पाने खाणे टाळतात। किडीची उपासमार झाल्यामुळे शेवटी त्या मरतात। कडू वासामुळे पिकांच्या पानावर, फुलांवर, कोवळ्या शेंड्यावर मादी कीटक अंडी घालत नाहीत। त्यामुळे पुढील पिढी तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येतो। निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे किडीमध्ये नपुसकता येते। परिणामतः पुढील पिढी तयार होण्याचे प्रमाण देखील कमी होते। निंबोळी अर्काच्या कडू वासामुळे कीड पिकाजवळ येत नाही। किडीची नैसर्गिक वाढ होताना अळी अगर पिल्लू अवस्थेत शरीर वाढीसाठी नियमितपणे कात टाकणे आवश्यक असते। निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे त्यात व्यत्यय येतो। कोशावस्थेमधून निघालेल्या प्रौढ कीटक मध्ये विकृती, अपंगत्व येणे, अविकसित पंख तयार होतात। त्याचबरोबर प्रजोत्पादन क्षमता देखील मंदावते आणि पुढील संभाव्य नुकसान कमी होऊ शकते। निंबोळी अर्काच्या संपर्कात आलेल्या किडीच्या विविध अवस्थांवर घातक परिणाम होऊन त्यांचा जीवन कालावधी देखील कमी होतो। चला तर मग पाहूया निंबोळी अर्क वापरण्याचे फायदे। निंबोळी अर्क निर्मितीचा खर्च हा अत्यल्प असतो। नैसर्गिक असल्याने प्रदूषण देखील होत नाही। निंबोळी अर्क बनवणे, हाताळणे व वापरणे सोपे आहे। घातक किडींना प्रतिबंध नियंत्रण करत असले तरी नैसर्गिक शत्रू आणि मित्र किडीसाठी हे फारसे हानिकारक ठरत नाही। रासायनिक कीटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम टाळून पर्यावरणाचा समतोल देखील राखता येईल। निंबोळी अर्क किंवा पेंड वापरल्यामुळे जमिनीतील सूत्रकर्मी, मुळे कुरतडणाऱ्या आळ्या या नियंत्रित होतात। निंबोळी अर्क वापरताना काळजी घेण्याच्या गोष्टी पुढील प्रमाणे आहेत। हंगामादरम्यान कडुनिंबाची फळे गोळा करा आणि त्यांना सावलीत वाळवा। 9 महिन्यापेक्षा जास्त जुने बियाणे वापरू नका। या कालावधीपेक्षा जास्त आणि साठवून ठेवलेले बियाणे त्यांचे कार्य हे कमी करतात। त्यामुळे NSKE म्हणजेच नीम सीड केक एक्स्ट्रॅक्टच्या तयारीसाठी ते योग्य ठरत नाही। नेहमी ताजा कडुनिंब अर्क वापरा। प्रभावी परिणाम मिळवण्यासाठी संध्याकाळी 4 वाजेनंतर अर्क फवारा। कीटकांचा उपद्रव टाळण्यासाठी वेळेच्या अंतराने या योजनेची पुनरावृत्ती केली जाऊ शकते। कृपया लक्षात घ्या की हानीच्या सुरुवातीच्या काळात कडुनिंबाची उपाययोजना ही प्रभावी ठरते। जर कीटक तीव्रता जास्त असेल तर चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी इतर रासायनिक पद्धती वापरणे चांगले आहे। कीटक व्यवस्थापनाची किंमत कमी करण्यासाठी आणि इतर कीटकनाशकांसोबत कडुनिंबाची कीटकनाशके देखील वापरली जाऊ शकतात। धन्यवाद।